हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तर तो खास गृहिणींसाठी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर गृहिणींना दिवसभर न थकता काम करावं लागतं. जर तुम्हालाही काम करायचा कंटाळा येत असेल, हातपाय गळाल्यासारखे वाटत असतील आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा अभाव आहे असं जर आपल्याला जाणवत असेल, तर हा शारीरिक आणि मानसिक थकवा जो आहे तो एकत्रित असू शकतो. आता यामागे आहेत ना बरीच कारणं असतात. आता आपण थकव्याची जी काही मुख्य कारणं आहेत ना, तर ती आधी पाहूयात. कारण की काय होतं ना, गृहिणी दिवसभर घरामध्ये इतक्या जास्त व्यस्त असतात, की त्यांना त्यांच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी अजिबातच वेळ नसतो किंवा घरातील कामं आवरून झाल्यानंतर त्यांना असं वाटतं, की चला थोडा वेळ जो आहे तो आपण आराम करूयात किंवा लगेचच काम आवरलं की झोपावंसं वाटतं. त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे त्या काही लक्षच देत नाहीत. आता या सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे शारीरिक कारण. आता शरीरातील लोहाची कमतरता किंवा किंवा व्हिटॅमिन B12ची कमतरता किंवा अपुरी झोप किंवा रात्री शांत झोप न लागणे यामुळे सुद्धा आपल्याला थकवा येऊ शकतो. आता रात्रीची जर झोप आपली पुरेशी नसेल ना, तर सकाळी आपल्याला लवकर उठावंसं वाटत नाही. पण मुलांचं स्कूल स्कूल असतं, त्याच्यासोबतच घरातील सदस्यांना सुद्धा बाहेर कामासाठी जावं लागतं. त्यामुळे आपल्याला स्वयंपाक वगैरे जो आहे तो बनवून ठेवावा लागतो किंवा टिफिन रेडी करावे लागतात आणि याच्यासाठी आहेत ना आपल्याला सकाळी लवकर उठावंच लागतं. त्यामुळे काय होतं ना, सकाळी थोडंसं जरी आपण काम आवरलं, थोडंसं जरी काही काम केलं, की लगेचच आपल्याला झोपावंसं वाटतं. म्हणजे घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले, की आपण घरातील काम तसंच ठेवतो आणि पहिल्यांदा थोडासा आराम जो आहे तो करायला घेतो. आता याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे काहीतरी आपल्या शरीरामध्ये कोणती ना कोणती तरी गोष्ट जी आहे ती कमी आहे. आता आहेत ना बऱ्याच अशा गृहिणी असतात, की डिलिव्हरी झाल्यानंतर आहेत ना त्यांच्या शरीरामध्ये आहेत ना भरपूर असे चेंजेस झालेले असतात. पण डिलिव्हरीमध्ये जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही, तर तुम्हाला या गोष्टींचा पुढे त्रास होऊ शकतो. कारण की डिलिव्हरीमध्ये कसं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी आपल्याला व्यवस्थित पाळाव्या लागतात. मग ते खानपान असू दे, स्वतःची थोडीशी केअर करणं असू दे किंवा स्वतःकडे लक्ष देणं असू दे, या गोष्टींकडे आहेत ना आपण दुर्लक्ष करतो. कारण की आपल्याला वाटतं, की चला ठीक आहे, आता मी ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला आपण फिजिकली ठीक वाटतो, मेंटली सुद्धा आपल्याला वाटतं, की आपण ओके आहोत. पण या सगळ्या गोष्टींचा जो दुष्परिणाम असतो ना, तो आपल्याला हळू-हळू दिसायला लागतो. म्हणजे सध्या तरी आहेत ना, आपण कसं त्या एजमध्ये असतो, की आपल्याला असं वाटतं, की आपण खूप चांगले हेल्दी आहोत किंवा परफेक्ट आहोत. आपल्याला कोणत्याच गोष्टींचा त्रास होत नाहीये. कारण की आपलं ते वयच असतं. पण जसं आपलं वय वाढत जातं, आपण उतारवयाकडे पुढे प्रवास करायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या जाणवायला लागतात. मग पुढे कंबर दुखणं, पाठ दुखणं किंवा नेहमी थकवा आल्यासारखं वाटणं, गुडघे दुखणं, या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तर आपण आहेत ना, ज्यावेळेस आपल्याला खूप जास्त पोषणाची गरज असते, शरीरामध्ये खूप जास्त हार्मोन चेंजेस झालेले असतात, त्यावेळेस आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे काय होतं, पुढे जाऊन त्या गोष्टींचा दुष्परिणाम हा आपल्यावरती होत असतो. आता बरेचदा काय होतं बघा, जेव्हा आपले कधी पिरियड्स येणार असतात, त्यावेळेस सुद्धा आपल्या बॉडीमध्ये ना भरपूर असे चेंजेस होतात. कोणाकोणाला आहेत ना, प्रत्येक गोष्टीमध्ये काही काही वेगवेगळे अनुभव असतात. आता कोणाचे पाय वगैरे दुखतात, कोणाचं पोट दुखतं. म्हणजे प्रत्येकाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वेगळ्या राहतात. पण जो त्रास आहे तो प्रत्येकीला सारखाच होतो. त्यामुळे ना या गोष्टींमध्ये ना जेव्हा कधी आपल्याला असं बॉडीमध्ये थोडेसे जरी चेंजेस दिसायला लागले ना, तर सगळ्यात आधी डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं, की आपल्याला या गोष्टी का जाणवत आहेत किंवा आपल्या शरीरामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता असल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणवतात आहेत. आता जसं आपण आपल्या पूर्ण घराला स्वच्छ ठेवतो, घरातील सदस्यांची काळजी घेतो किंवा आपल्या घराची सुद्धा आपण छान अशी काळजी घेत असतो, की कुठे धूळ होतीये का किंवा घरामध्ये कुठे पसारा आहे का किंवा कुठे कचरा आहे का, जेणेकरून पसारा जो आहे तो आपण आवरायला घेतो, की आपलं घर छान सुंदर दिसलं पाहिजेत. घरातल्या सदस्यांच्या आवडीनिवडी आपण जपतो. पण या सगळ्या कामांमध्ये ना आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला काय आवडतंय किंवा काय नाही आवडते या गोष्टींकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. थोडंसं जरी काही दुखायला लागलं, की आपलं असतं, की हां चला ठीक आहे. एखादी पेन किलर घेतली, की ते ठीक होऊन जाईल किंवा आपण थोडंसं इंजेक्शन वगैरे घेऊन आलो तरीसुद्धा बरं वाटेल. त्यामुळे आहेत ना, अशा शारीरिक गोष्टींकडे आहेत ना, अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. जेव्हा आपल्याला असं वाटतंय ना, की आपल्याला त्रास होतोय, त्यावेळेस आहेत ना, नेहमी डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं. आता लेडीजची आहेत ना, एक खूप मोठी वाईट जी सवय असते ना, ती म्हणजे घरामध्ये काही शिळं न राहिलं ना, तर ते आपण खातो. म्हणजे घरामध्ये भरपूर सदस्य असतात. आपण त्यांना ते देत नाही, पण आपलं असं असतं, की हां, चपाती राहिली शिळी तर मी खाते. भाकरी जर शिळी असेल तर मीच खाणार. म्हणजे घरातील सदस्यांना तर आपण ते देत नाही, पण स्वतः मात्र आपण ते आवडीने खात असतो, की ते वाया जाईल किंवा ते शिल्लक राहील. मग जसं आपण आपल्या
सदस्यांना घरातील ते खाण्यासाठी देत नाही, जसं आपल्याला त्यांच्या आरोग्याची काळजी असते, त्याच पद्धतीने आपण आपल्यासुद्धा आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जर आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण आपल्या घराची, घरातील सदस्यांची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपली प्रायोरिटी ही कोण असलं पाहिजे, तर ते आपण स्वतः. आता दुसरी गोष्ट असू शकते ती म्हणजे मानसिक कारण. त्यामध्ये आहेत ना रोज तेच तेच घरकाम करून येणारा कंटाळा आणि एकटेपणा, मानसिक ताणतणाव आणि कामाचं योग्य नियोजन जर नसेल तर तरीसुद्धा आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या दिसू शकतात. आता बऱ्याचदा काय होतं ना, गृहिणींचं एक रुटीन सेट असतं. सकाळी उठायचं, मुलांचा टिफिन रेडी करायचा, मुलांना शाळेत सोडवायचं, घरी आल्यानंतर घरातील घरकाम करायचं आणि मुलं येईपर्यंत थोडीशी झोप घ्यायची. मुलं आली की पुन्हा आपलं जे रुटीन आहे ते सुरू असतं. आता बरेचदा काय होतं ना, एकसारखं रुटीन फॉलो करून करून सुद्धा आपल्याला खूप जास्त कंटाळा येतो. म्हणजे सतत घरातली तीच कामं करायची, कुठे बाहेर फिरायला जायचं नाही, घरामध्ये दिवसभर आपण एकटेच राहतो आणि मग आहे त्याच जे काही आपले ड्रेस कोड असतो त्यामध्येच आपण दिवसभर घरामध्ये राहतो. आता काही अशा लेडीज असतात ना, की ज्या दिवसभर गाऊनवरतीच असतात किंवा त्यांना असं थोडंसं रेडी व्हायला सुद्धा आवडत नाही. पण मला असं वाटतं ना, की प्रत्येकीने आहेत ना, सकाळी उठल्यानंतर छान असं रेडी व्हायचं. आता तुम्ही दिवसभर जर गाऊनमध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही तो सुद्धा वेअर करू शकता. पण काय होतं ना, की दिवसभर आपण ते गाऊन वगैरे घालून घरामध्ये फिरत राहिलो, की आपोआपच आपल्यामध्ये ना एक आळस जो आहे तो यायला लागतो. म्हणजे कोणत्याच कामामध्ये आपल्याला रस वाटत नाही, रेडी व्हायला आवडत नाही. आपल्याला असं वाटतं, की मी तर काय दिवसभर घरामध्येच आहे, मला कोण पाहणार आहे किंवा मी कुठे बाहेर जाणार आहे. म्हणून आपण काय करतो, केस नाही विंचरत किंवा छान असं स्किन केअर करत नाही, हेअर केअर करत नाही. आपलं जे रोजचं घरकाम असतं तेच आपलं चालू असतं आणि जेव्हा आपण स्वतः आरशामध्ये पाहतो ना, तेव्हा आपल्याला सुद्धा वाटतं, की काय आहे हा माझा अवतार झालाय किंवा मी कशी दिसतीये, असं आपल्याला स्वतःलाच वाटतं. पण जेव्हा कधी आपण सकाळी उठतो, छान असं स्किन केअर करतो, फ्रेश राहतो, तेव्हा काय होतं ना, पूर्ण दिवसाची सुरुवात आपल्या छान होते. दिवसाची सुरुवात छान झाली, की पूर्ण दिवस आपला खूप छान आणि फ्रेश जातो. जेव्हा कधी आपण स्वतःला आरशामध्ये पाहतो ना, तेव्हा आपणच आपल्याला म्हणलं पाहिजे, की "हां, आज तू खूप छान दिसतीये आणि तू खूप सुंदर दिसतीये." आता जेव्हा कधी आपण स्वतः तयार होऊन छान असं रेडी होतो ना, तेव्हा तुम्ही पाहू शकता, की आपल्यामध्ये ना खूप जास्त एनर्जी येते काम करण्यासाठी आणि फ्रेशसुद्धा वाटतं. आता कोणीतरी आपल्याला पाहतंय म्हणून आपण रेडी व्हायचं किंवा दुसऱ्या कोणासाठी तर तयार व्हायचं, असं अजिबात नाहीये. आपल्याला छान वाटलं पाहिजे. स्वतःला जेव्हा आपण आरशात पाहतो, तेव्हा आपल्या स्वतःकडे पाहून आपल्याला छान वाटलं पाहिजे. या गोष्टींसाठी आहेत ना, आपण छान असं रेडी व्हायचं आणि सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात झाली ना, की पूर्ण दिवससुद्धा आपला तसा छान जातो. आता यामध्ये ना इतरसुद्धा काही कारणं असू शकतात, जसं की तुम्हाला जर थायरॉईड असेल किंवा मधुमेह असेल, यांमुळे सुद्धा आहेत ना हे जी लक्षणं आहेत ती तुम्हाला दिसू शकतात. मग यासाठी तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आता थकवा दूर करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर काही टिप्स आहेत, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आता थकवा दूर करायचा असेल ना, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामांचं नियोजन करून ठेवणं. घरातील सर्व काही कामे एकाच वेळी न करता त्यांच्या वेळेनुसार कामं जी आहेत, तर ती वाटून घ्या आणि कामामध्ये थोडासा ब्रेक घ्या, विश्रांती घ्या. म्हणजे तुम्हाला जर एकसारखं काम करायला होत नसेल किंवा खूप जास्त दमल्यासारखं वाटत असेल किंवा काम घरातील आवरत नसेल, तर कामांचे असे टप्पे करून ठेवा, की आत्ता आपल्याला काय करायचे किंवा थोड्या वेळाने आपल्याला कोणतं काम करायचं आहे. कोणतंही काम करताना जर एकदम जास्त कामाचा लोड येत असेल, तर थोडासा काम करताना ब्रेक घ्या आणि त्यानंतरनं पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करा. आता दुसरा पॉइंट म्हणजे पौष्टिक आहार घ्या. तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा आणि भरपूर पाण्याचा समावेश करा. यामुळे काय होतं, तुमच्या शरीराला ताकद मिळते. आता घरात कोणताही सदस्य असू दे, पण मला असं वाटतं, की सगळ्यात जास्त जर कोणाला इम्युनिटीची गरज असेल ना, तर ते म्हणजे त्या स्त्रिया असतात. कारण की स्त्रियांमध्ये ना भरपूर असे हार्मोन्स चेंजेस होत राहतात. त्यामुळे त्यांचं शरीर हे जे आहे ना, ते छान असं पौष्टिक आहार घेणारं असावं. आता जसं की आपण आपल्या मुलांसाठी आवर्जून सुकामेवा भिजत घालतो किंवा आपल्या घरातील सदस्यांसाठी आपण छान सकाळी असा ज्यूस वगैरे बनवून देत असतो. तर मला असं वाटतं, की त्याच्यामध्ये एखादा ग्लास आपण एक्स्ट्राचा ज्यूस जो आहे तो बनवू शकतो. आता सगळ्यांसाठी तर आपण बनवतोय, तर मग स्वतःसाठी आपण एखादा ग्लास बनवू शकतो. जसं की आपण मुलांसाठी रात्रीचे ड्रायफ्रूट वगैरे भिजत घालतो. त्यांच्यासाठी आवर्जून टिफिनमध्ये फ्रुट्स वगैरे कट करून देत असतो. मग एखादं फ्रूट आपण एक्स्ट्रा कट करून स्वतःसुद्धा ते खाऊ शकतो. जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जर काही कमतरता असेल, तर ती सुद्धा भरून निघेल आणि आपण सुद्धा हेल्दी राहू. व्यायाम व झोप घेणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे. दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप ही आपली झालीच पाहिजे. रोज सकाळी किंवा सायंकाळी थोडा वेळ योगासने किंवा प्राणायाम करा.
आता सकाळचं आणि संध्याकाळचं आपलं इतकं रुटीन बिझी असतं ना, की आपल्याला असं वाटतं, की स्वतःसाठी वेळ आपल्याला भेटतच नाहीये. पण वेळ आहेत ना, हा कधीच कुणाला भेटत नाही आणि तो कधी कोणासाठी थांबत सुद्धा नाही. वेळ हा आपल्याला स्वतःसाठी काढावा लागतो. समजा जर आता घरातील एखादं आपलं काम कमी झालंय किंवा आज जर आपण फरशा क्लीन केल्या नाहीत, तरीसुद्धा चालू शकतं. एखाद्या दिवशी जर फरशी क्लीन नाही झाली तुमची किंवा एखादं काम तुमचं राहिलंय, तर ते सुद्धा चालू शकतं. पण वेळात वेळ काढून रोज जे आहे तर ते वॉकिंग करण्यासाठी बाहेर जा, मैत्रिणींशी गप्पा मारा, फ्रेंड्ससोबत कुठेतरी बाहेर फिरून या. संडेचा दिवस असेल तर फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर जाऊन या. जेणेकरून सतत घरामध्ये राहून राहून तुम्ही सुद्धा खूप जास्त एकलकोंडी होता. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा हा येतोच येतो. आणि थोडंसं जरी आपण बाहेर गेलो, फ्रेश झालो, तरीसुद्धा बघा आपलं माइंड खूप जास्त फ्रेश होतं आणि घरी आल्यानंतर ना आपल्याला सुद्धा काम करायला खूप जास्त छान वाटतं आणि पूर्ण जो तो वीक असतो ना आठवड्याचा, तर तो आपल्या इथनं खूप जास्त छान जातो. त्यामुळे ना व्यायाम करणं आणि पुरेशी झोप घेणं, थोडंसं बाहेर फिरणं वगैरे हे सुद्धा शरीरासाठी तितकंच जास्त आवश्यक आहे. आता जसं की मनोरंजन, तुमच्या आवडीचं एखादं संगीत ऐका, टीव्ही पहा किंवा मैत्रिणीशी बोला. जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं. यामुळे आपला मानसिक थकवा जो आहे तर तो दूर होतो. आता सतत मोबाईल तर पाहणं हे कंटिन्यू एकसारखं तितकं चांगलं नाहीये. पण जर काम करताना तुम्हाला म्युझिक ऐकायला आवडत असेल, तर तुम्ही ते ऐकू शकता. तुम्ही मैत्रिणींशी गप्पा मारू शकता, थोडंसं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता. सकाळची जर कामे लवकर आवरली आहेत, तर कुठेतरी बाहेर आउटिंगला वगैरे जाऊन येऊ शकता. सुट्टीचा दिवस असेल, तर मुलांना, मैत्रिणींना घेऊन बाहेर जा. घरातील सदस्यांना जर शक्य नसेल, तर स्वतः मुलांना घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जाणं, हे सुद्धा खूप चांगला जो आहे तर तो मार्ग आहे. जेणेकरून आपल्याला सुद्धा छान वाटेल आणि जरी घरातील सदस्यांना काही कामांमुळे जमत नसेल, तरीसुद्धा आपण स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीवरती आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहणं हे तितकंसं चांगलं नाहीये. कारण की ते आपल्यासाठी पुढे जाऊन खूप जास्त त्रासदायक ठरू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये किती पाणी पिता. आता गृहिणींचं कसं असतं, की दिवसभर घरातील कामांमध्ये त्या इतक्या व्यस्त असतात ना, की त्यांना पाणी पिणं हे सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही. म्हणजे कामं आवरायची आहेत या गोंधळामध्ये त्या इतक्या जास्त गुंतून गेलेल्या असतात, की त्यांना आपण दिवसभरात पाणी किती पिले किंवा आपण आज सकाळी पाणी घेतलंय की नाही याचाच त्यांना अंदाज नसतो. त्यामुळे ना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी 1 ग्लास पाणी जे आहे ते प्यायचं. जेणेकरून कसं आपलं शरीर छान असं हायड्रेट राहतं. रात्रभर आपण झोपेत असतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाणी अजिबातच नसतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी घेऊ शकता किंवा चिया सीडचं 1 ग्लास पाणी तुम्ही घेऊ शकता. जिरा पाणी तुम्ही घेऊ शकता. आता भरपूर अशा गोष्टी आहेत सध्या YouTubeवरती, Instaवरती आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात, की आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर मला असं वाटतं, की हे खूप जास्त अवघड काम नाहीये, की रात्री जर तुम्ही चिया सीड भिजत घातले, तर सकाळी उठून तुम्हाला फक्त ते 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्या रुटीनला जे आहे ते सुरुवात करायची आहे. आता या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अगदी व्यवस्थित केल्या ना, तर तुम्हाला ना अशक्तपणा जाणवेल, ना थकवा जाणेल, ना डोकेदुखी जाणवेल. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अगदी व्यवस्थित अशा फॉलो केल्या ना, तर तुम्हाला कुठेही थकवा किंवा अशक्तपणा जाणवणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला पहिल्यांदा प्रायोरिटी ठेवा. छान असं हसत राहा. कोणी जरी काय आपल्याला बोललं, तरीसुद्धा जास्त काही वाईट वाटून घ्यायचं नाही किंवा आपण इतकं चांगलं घर सांभाळतोय किंवा आपण इतकं चांगलं काम करतोय दिवसभर, तरी कोणी त्यासाठी आपल्याला ॲप्रिशिएट करत नाहीये किंवा कोणी आपल्याला शाबासकी देत नाहीये म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही. स्वतःला शाबासकी द्यायची आणि आज तू दिवसभरामध्ये सगळी कामं आवरली आणि तुझा आजचा दिवससुद्धा खूप छान गेला असं म्हणून स्वतःला शाबासकी द्यायची आणि पुढच्या दिवसाला सुरुवात करायची. तर अशा काही टिप्स होत्या गृहिणींसाठी स्पेशली, की ज्या आज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. जेणेकरून जास्तीत जास्त गृहिणींपर्यंत आपला हा जो व्हिडिओ आहे तर तो आजचा पोहोचेल. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.